गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय। सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी काढण्यात येणाऱ्या सद्बुद्धी दिंडीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या इसबावी इथं बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची धग सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पंढरपूरच्या इसबावी इथं बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी सरकारला मिळावी यासाठी सद्बुद्धी दिंडीच्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। या मेळाव्याला आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील आणि अभिजित पाटील यांच्यासह विविध नेते सहभागी झाले। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं असून आंदोलनाचा वणवा असाच तेवत ठेवला पाहिजे। शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्यासाठी शेवटपर्यंत शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभं राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। या मेळाव्याला 13 जिल्ह्यातील बाधित शेतकरी, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीवरून आता सरकार विरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे।